त्याच्यावरून आता मांडणी करायची आहे. एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमागत पदांची बेरीज म्हणजे 1 2 3 4 चारही पदांची बेरीज किती दिलेली? 12 बेरीज दिलेली आहे. बेरीज 12 ऑलरेडी दिलेली आहे. सगळ्या पदांची बेरीज, त्या सगळ्या म्हणजे आता इथं पहिलं पद कोणतं झालं? T1 किंवा त्याला आपण ए म्हणू. T1 म्हणजेच ए म्हणू आपण त्याला. इथं पहिलं पद झालं ए वजा 3D झालं. समजतंय का? पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं. त्यानंतर चौथं पद म्हणजे काय? T4. चौथं पद किती आपलं? ए अधिक 3D आहे. ए अधिक 3D आहे. आता तुम्हाला या 4 क्रमागत पदांची बेरीज ऑलरेडी दिलेली आहे. आता पहिलं पद माहितीये, अंतिम पद माहितीये आणि शिवाय चारही पदांची बेरीज बी माहितीये. चारही पदांची बेरीज बी माहितीये. तुम्हाला पहिलं पद आणि अंतिम पद माहिती आहे. मग आता 4 पदांची बेरीज किती दिली त्यांनी? 12 दिलेली आहे. मग आता बेरीज दिली, लक्षात घ्या काय दिलंय? शेवटचं पद नाही, बेरीज दिली. म्हणले आपल्याला अगोदर काय मांडावं लागेल सूत्र? SN बरोबर n/2 गुणिले पहिलं पद माहिती आपल्याला T1 अधिक TN. आपल्याला हे बी सूत्र त्या दिवशीच पाहिलेलं आहे. किंवा आणखी काय वापरू शकता? A अधिक TN. TN म्हणजे काय? शेवटचं पद. शेवटचं पद. समजतंय का इथपर्यंत? हो. आता एकूण किती पदांची बेरीज विचारली? हे बघा इथे दिले. क्रमागत पदांची बेरीज एकूण नाही, 12 क्रमागत पदांची आपले एकूण 4 क्रमागत पदांची बेरीज दिली. याचा अर्थ यस किती असणार आहे? 4. समजतंय का? यस 4 आणि यस 4 यांच्या जागेवर किती पद आहेत? 4. आता n बरोबर किती घेणार तुम्ही? 4 भागिले 2 गुणिले T1 म्हणजे पहिलं पद कोणते? A वजा 3D अधिक TN म्हणजे शेवटचं पद कोणते आपलं? A अधिक 3D. A अधिक 3D. बघा कसं मांडलेलं आहे. आणि S4 म्हणजे त्या 4 पदांची बेरीज बी त्यांनी सांगितली, ती आहे 12. इकडं ह्या बाजूला काय मांडावं लागेल? मला बेरीज माहितीये 12 आहे. 4 ने 2 ला भाग दिला 2 आलं. कंसात काय राहिलं? 3D ला 3D गेले आणि ए आणि ए 2 ए झाले. ए आणि ए 2 ए झाले म्हणजे 2 दुने 4 ए बरोबर 12 बरोबर 2 दुने 4 ए 4a. याचा अर्थ ए 4 गुणिले आहे तिकडे भागिले झाले. ए ची किंमत किती आली आपल्याला? ए ची किंमत 3 आलेली आहे. मात्र दुसऱ्या अटीवरून काय करू आपण? दुसऱ्या व तिसऱ्या पदांची बेरीज, दुसऱ्या आणि तिसऱ्या पदांची का आपलं सॉरी तसे त्या 4 क्रमागत पदापैकी तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज दिली. तिसऱ्या आणि चौथ्या, तिसरं पद आणि चौथं पद यांची काय केली? बेरीज दिलेली आहे. तुम्ही वेगळ्या अँगलने विचार करू शकता. तिसरं पद कोणतं इथं? A अधिक D आणि चौथं पद कोणतं? A अधिक 3D आहे. 3D. मग तुम्ही ह्या 2 पदांची बेरीज, याचा अर्थ तिथं मी इरेजर वापरतो, वरच्या बाजूला सोडू. तिथं या प्रकारची गणित आपण आता कंटिन्यू 2-3 दिवस पाहणार आहोत. तिसरं पद घेऊयात आपण.
तिसरं पद आहे ए अधिक डी, तिसऱ्या व चौथ्या अधिक व चौथ्या, चौथं पद कोणते ए अधिक 3D, त्या दोन पदांची बेरीज बरोबर दिलेली आहे. किती आहे 14 आहे. झालं. आता मग काय करूयात आपण त्या मांडणीप्रमाणे अटीप्रमाणे केलेलं आहे. याची किंमत आपल्याला 3 मिळालेलीच आहे ऑलरेडी. याची किंमत 3 मिळाली. अगोदर मी सरळ रूप देतो. हा ए आणि हा ए किती ए झाले 2 ए झाले 2 ए, हा डी आणि हा डी 3 आणि 1 4D, 4D बरोबर 14. तुम्ही याची किंमत घ्या नाही तर 2 कॉमन काढा, कुठलीही पायरी वापरू शकता जे तुम्हाला योग्य वाटतं त्या पद्धतीने. कारण याला ठराविक अशा प्रकारचा साचा नियम नसतो. फक्त बेसिक तुम्हाला कसं वापरायचंय याला म्हणायचं कौशल्य, तुमचं स्किल कशा प्रकारे वापरायचंय तो भाग आपण पाहत आहोत. मग आता मी काय करेन, मला वाटतंय 2 कॉमन काढावा. 2 कॉमन काढल्यावर काय होईल ए अधिक बे दुने 4D बरोबर 14. आता हे 2 इकडं गुणिले आहेत कंसाला, इकडं आल्यावर भागिले होतील. ए अधिक 2D बरोबर किती येणारे भागाकार 7. भागाकाराला 7. आता मला काय माहितीये ए माहितीये ना मला, याची किंमत टाकतो मी ह्या याच्या जागेवर. किती टाकणार 3 अधिक 2D, 3 अधिक 2D बरोबर 7. समजतंय का? हो. आता 3 इकडे आले, 3 इकडे आल्या वजा होतील. मग किती राहील शिल्लक 2D बरोबर आपलं 7 वजा 3 म्हणजे 2D बरोबर किती आलं 7 मधून 3 गेले 4 आले, बेदुने 4. आता मला काय काय मिळालं बघा बरं, साधारण फरक बी मिळाला, ए बी मिळाला. याची किंमत मला 3 मिळालीच होती. मला 2 किमती मिळाल्या म्हणजे काय मिळालं, प्रथम पद म्हणजे ए मिळालं, डी म्हणजे 2 मिळालं. अशा प्रकारे मी आता ती 4 पद शोधायला सुरुवात करणार आहे. तर ती 4 पदे शोधा. आता काय करूया आपण 4 पदे एका खाली एक पुढे मांडू आणि त्याच्यामध्ये ए आणि डी च्या किमती काढू टाकू. 4 क्रमागत पद आपली कोणकोणती आहेत. पहिलं पद आहे ए वजा 3D, ए वजा 3D. मी इथं घेतो आता हे पद ए वजा 3D बरोबर टाकू किंमत. ए ची किंमत होती मला 3 मिळाली होती, वजा 3 गुणिले डी ची किंमत मिळाली मला 2 म्हणजेच 3 वजा 3 दुने 6, 6 तून 3 गेले वजा 3. आताशी मला पहिलं पद काय मिळालं मग 4 क्रमागत पदापैकी वजा 3 मिळालं. आता मी दुसरं पद काढणार आहे ए वजा डी. ए ची किंमत आहे 3, ए ची किंमत आहे 3, डी ची किंमत किती आहे 2. 3 मधून 2 गेले किती राहिले 1. आता हे टाकायची गरज नाही तरी पण टाकून दाखवतो तुम्हाला. दुसरं पद आहे आपलं ए वजा डी आणि ए ची किंमत आपण काढली होती 3, 3 मधून 2 गेले 1 राहिलं. मला दुसरं पद मिळालं आहे ए. तिसरं पद किती असेल सांगा आता तोंडी. 3 5. 3 अधिक 2, ए बरोबर 3 काढले, डी बरोबर 2 काढले, बरोबर आहे. तिसरं पद किती असेल 5 आणि चौथं पद किती असेल 3. इथं 3 9 आणि इथं 2, 3 दुने 6, 6 आणि 3 9. संपलं आपलं. ती 4 क्रमागत पद एवढी आहेत. बघा काय केलं आपण, एका अंकगणितीय सीडीतील 4 क्रमागत पदांची बेरीज 12 आहे. 4 क्रमागत पदांची बेरीज.
तुम्ही ह्या गणितापेक्षा आता वेगळं गणित तुमच्या समोर मी मांडतो, तिथेही तुमच्या सहज लक्षात येईल की आता आणखी गणित कोणत्या पद्धतीने आपण सोडू शकतो. बघा मी घेऊन जातोय तुम्हाला दुसऱ्या गणिताकडे. एक सेकंद. डाउनलोड होते. हा, आता बघा इथं ओम वासरे गणित. एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमागत पदांची बेरीज -54 आहे. जर त्यांपैकी पहिल्या व तिसऱ्या पदांची बेरीज -30 आहे तर ती 4 पदे शोधा. तर ती 4 पदे शोधा. आता आपल्याला माहिती आहे 3 पद 4 पद आपण कसे घेतलेले आहेत. मी परत एकदा इकडे घेऊन जातो. आता आपण 4 पदे घ्यायची आहेत. कोणते 4 पद? ए वजा 3d, ए वजा d, ए अधिक d आणि ए अधिक 3d. समजतंय का? हे 4 पद, हे 3 पद आणि 5 पद. ए वजा 3d म्हणलं की 4 पद, ए वजा 2d स्टार्ट केली की 5 पद, नुसता ए वजा d म्हणलं की 3 पद. आता आपल्याला दिलेल्या अटीवरून काय करू? दिलेल्या अटीवरून एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमागत पदांची बेरीज -54 आहे. म्हणून ती 4 क्रमागत पद कोणती असणार आहेत? ती 4 क्रमागत पद ए वजा 3d, त्यानंतर शेवटचं पद ए अधिक 3d, दुसरं पद ए वजा d आणि तिसरं पद ए अधिक d. ही काय आहेत? 4 क्रमागत पदे आहेत. बघा, ए वजा 3d, ए वजा d, ए अधिक d आणि ए अधिक 3d. 4 क्रमागत पद. 5 म्हणलं की पहिलं पद कोणतं घ्यायचं? ए वजा 2d आणि तेच पद शेवटला अधिक मांडायचं, ए अधिक 2d. 2 नंबरला घ्यायचं ए वजा d, तेच पद उलट पाठीमागून मांडायचं, ए अधिक d आणि राहिलं मधलं पद इकडून 2 आणि इकडून 2, मधलं पद ए. अशा प्रकारे हे पद घेतले. आता आपण काय करू? आता दिलेल्या अटीवरून एका अंकगणिती श्रेणीतील 4 क्रमागत पदांची बेरीज 54 आहे. आता इथं म्हणतो दिलेल्या पहिल्या अटीवरून, दिलेल्या पहिल्या अटीवरून, दिलेली पहिली अट, दिलेल्या पहिल्या अटीवरून काय आहे? त्या 4 क्रमागत पदांची बेरीज म्हणजे कोणकोणते? ए वजा 3d अधिक ए वजा d अधिक तिसरं पद ए अधिक d आणि चौथं पद ए अधिक 3d. ह्या 4 पदांची बेरीज इज इक्वल टू -54. 4 पदांची बेरीज क्रमागत पद आहेत ही. आता आपण इथं कशाला काय काय जाते बघू. वजा d ला अधिक d गेले, त्यानंतर ह्या 3d ला हे वजा 3d गेले. किती ए राहिले? 1
2 3 4 4a बरोबर -54. 4a बरोबर -54 म्हणून a बरोबर -54/4. द्या सरळ रूप. बे दुने 4 बे दुने 4 खाली राहिला 1 बे साती 14. किती आला भागाकार आपला -27/2. याची किंमत किती मिळाली मला -27/2. त्याला तुम्ही दशांश अपूर्णांकात मांडा नाही मांडलं तरी आपण काही फरक पडत नाही. आपल्याला याची किंमत आली. आता आपल्याला कशाची किंमत काढायची डी ची. डी ची. आता डी ची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला दुसऱ्या अटीवरून त्यापैकी पहिल्या व तिसऱ्या पदांची बेरीज त्यापैकी पहिल्या व तिसऱ्या पदांची बेरीज पहिल्या व तिसऱ्या पदांची बेरीज म्हणजे मी काय घेणार आहे सांगा दुसऱ्या अटीवरून. आता मला याची किंमत माहिती झाली. याची किंमत किती आली आपण एका बाजूला लिहून ठेवतो -27/2. याची किंमत या बाजूला लिहून ठेवतो मी. ए बरोबर आलेली आहे -27/2. आता दिलेल्या दुसऱ्या अटीवरून त्यापैकी पहिल्या व तिसऱ्या पदांची बेरीज. पहिलं पद कोणतं आहे ए - 3d व तिसरं पद ए अधिक डी अधिक ए अधिक डी. पहिल्या व तिसऱ्या पदांची बेरीज -30 आहे. समजतंय का हे? हा. आता कशाचा लोप होतोय बघूया आपण. ए आणि ए किती होतील 2 आणि 3d मधून 1d गेला -2d बरोबर -30. तुम्ही काय करू शकता आता 2 कॉमन काढू शकता. 2 कॉमन काढल्यावर कंसात काय राहिलं ए - डी बरोबर -30 2 कंसाला गुणिले आहेत. तिकडे आल्यानंतर काय होतील भागिले होतील. म्हणजेच ए वजा डी ची किंमत किती येईल मला -15 येणार आहे. -30 ला भाग दिल्यानंतर मी आता इथं वरच्या बाजूला इरेजरने खोडतो आणि इथं मांडतो. म्हणून ए वजा डी बरोबर 2 हे कंसाला गुणिले होते. इकडे आल्यानंतर भागिले झाले 30 ला -30 ला. माझा भागाकार आलेला आहे 2×1=5 आता काय करावं लागेल सांगा. बोला. याची किंमत टाकायची. हा याची किंमत टाकू. याची किंमत आपल्याला माहिती आहे -27/2 आलेली आहे. मग आता याची किंमत टाकल्यावर मला किंमत कोणाची मिळेल डी ची. डी ची. मग आपण डी ची किंमत चुकू नये म्हणून मी काय करतो हा डी डावीकडून उजवीकडे आणतो आणि -15 उजवीकडचं डावीकडे आणतो. म्हणजे आपल्याला गणित अचूकपणे यावं. ए -15 इकडे आले अधिक 15 झाले आणि डी काय करतो वजा होता तो अधिक करतो. म्हणजे आपल्याला गणित चुकणार नाही. याचा अर्थ मला डी बरोबर ए अधिक 15 मिळाला आहे. आता टाकूयात आपण. ए ची किंमत मला माहिती आहे -27/2 अधिक 15. म्हणजेच काय करावं लागेल मला आता लसावी काढावं लागेल. लसावी किती आला मग 2 लसावी आला. याचा अर्थ 15 ला गुणिले किती होतील 2. 27 ला गुणिले 1 होईल. म्हणजे 27 × 1 = 27 अधिक 15 दुने 30
15 दुने 30 म्हणजेच डी बरोबर 30 मधून 27 गेले तर 302 आले. समजतंय का? डी ची किंमत किती आली मला? का चुकली? वजा 302 वजा 302 27 वजा ना वजा 27. मग केलं की आपण. हे काय हो बरोबर आहे सर. 27 ला 1 निघून ना आपण 27 काढून. हो हे काय वजा 27 मांडले मी इथं. हो हो हा तुम्हाला आणखी एक सांगतो. मग आता काय करू आपण? 15च्या निम्म किती होतात? 15च्या 15ला 2 ने भागली दिल्यावर 7.5. 7.5. आता 27 ला 2 ने भाग दिल्यावर किती येईल? 13.5. हा आपण हे ची किंमत किती घेऊ? वजा 13.5 घेऊ. येते का लक्षात? बघा आता आपण असंही करू शकतो. ए ची किंमत आपण 13.5 घेऊ. आता इथं टाकू. कुठं टाकू? इथं जे मांडले ना आपण लसावीन हे काढलेला, हे कॅन्सल करू. हे कॅन्सल करू आपण. आता ए ची किंमत 80 टाकू आपण. बघा दोन्ही प्रकारे आपण ट्राय करू. टी बरोबर ए ची किंमत मी आता वजा 27 2च्या ऐवजी किती घेतोय? वजा 13.5 आणि अधिक 15. आता करावर किती येईल? 15तून 13.5 रुपये गेले. 15तून 13.5 गेले. 15 रुपयातून 13.5 रुपये गेले. 1.5 रुपये राहील का? हो म्हणजे 1 पॉईंट किती राहतील? 5. 5 आणि 302 म्हणजेच किती? 1.5. हा आपण असंही सोडू शकतो. पॉइंटने सोडू शकतो. असे जसं आपल्याला त्याच्यात स्किल वापरता येईल ना त्या स्किलने तुम्ही सोडू शकता. बघा एखाद्याला वाटलं मला पहिल्यांदा ह्याचीच किंमत काढायची, पहिल्यावरती उलट गणित सोडवलं तरी काही फरक पडणार नाही. उलट गणित सोडलं तर तुम्हाला डी ची किंमत येईल. पुन्हा वरच्या कोपऱ्याला गेला तर वरच्या ह्याच्यात त्यातून तुम्हाला ए ची किंमत मिळेल. आता आपल्याला ए बरोबर 13.5 आणि डी बरोबर 1.5 किंमत आली. आता आपल्याला ती 4 पद शोधायची आहेत. मी आता हे इरेजरने कॅन्सल करतो आणि खालच्या बाजूला आता आपल्याला 2 किमती माहिती झाल्या का? कोणत्या किमती माहिती झाल्या? ए ची माहिती झाली आणि डी ची पण माहिती झाली आहे. आता आपण ह्या डी ची किंमत आहे 1.5, ए ची किंमत आहे वजा 13.5. आता आपण ती पद शोधायला सुरुवात करू. शेवटचं उत्तर आपलं म्हणून ती 4 क्रमागत पदे बरोबर. पहिलं पद आहे ए वजा 3डी. टाकूयात किमती आपण. ए ची किंमत किती काढली आपण? वजा 13.5 वजा 3 गुणिले डी ची किंमत किती आली तरी आपली? 1.5. हा करूयात आपण आता. वजा 13.5 15 त्रिक 45 15 त्रिक 45 म्हणजे किती गुणाकार आला आपला? 4.5 आला का नाही? 4.5 4.5 बरोबर आहे का? 15 त्रिक 45 बरोबर आहे. आता किती येते बघा. आता पहिलं पद मिळालं आपल्याला. बघा वर किती येते आता. 13.5 मध्ये वजा 4.5 मिळवा. 13 आणि 4 17 17 आणि 18 येते का लक्षात? 13.5 आणि 4.5 दोन्ही ऋण आहे त्यामुळे बेरीजच होणार आहे. 5 आणि 5 10. हातचा आला 1. 4 आणि 1 5 आणि 3 8. 81 किती आलं उत्तर आपलं? 18.0 म्हणजे बरोबर किती आलं? 18. याचा अर्थ पहिलं पद कोणतं आलं आपल्याला? 18. स्वल्पविराम झालं पहिलं पद. आता काढू आपण दुसरं पद. 4 क्रमागत पदापैकी पहिले आले वजा 18. दुसरं ए वजा डी. चला तुम्ही वही घ्या हातात, पेन घ्या आणि बघा दुसरं तिसरं चौथं जरा ट्राय करा. ए ची किंमत माहिती आहे आपल्याला किती आलेली आहे? वजा 13.5 आहे आणि डी ची किंमत 1.5 आहे.
आली का दुसरी किंमत? हो. किती आली सांगा? हो. ए ची किंमत ए वजा डी, ए बरोबर वजा 13.5 आणि डी ची किंमत आहे 1.5, 13 ने 14, 15 यायला पाहिजे. हो. यायला पाहिजेत 15. पण कसे? वजा. त्यानंतर तिसऱ्याची किंमत ए अधिक डी, ए अधिक डी, ए अधिक डी. आता 13.5 मधून 1.5 वजा करायचे. 13.5 रुपयातून ₹1.5 गेला. ते बी वजा जरा 3 वजा 12. वजा 12 आणि चौथं पद ए म्हणजे ए अधिक 3 डी. आता शेवटचं पद ए ची किंमत 13.5 अधिक हे वजा येतं 3 गुणिले डी ची किंमत आपली अधिक आहे. आता वजा करायचे 1.5 म्हणजे 15 त्रिक 45, 13.5 तून 4.5 रुपये गेले. 9. पण कसे राहिले? वजा वजा 9 राहिलेले आहेत. अशा प्रकारे आपल्याला 4 क्रमागत पदे मिळालेली आहेत. गणित थोडे वेगळे आहेत. फक्त तुम्ही त्या गणिताकडे आतापर्यंत झालेल्या भागामधून काय बोध घेतला, तुमचं कौशल्य कसं वापरलेलं आहे याच्यावर अवलंबून आहे. समजा एखाद्याला वाटलं की मला खालची पायरी अगोदर सोडवायची आहे, पहिला टप्पा कॅन्सल करू आणि मी इथून एवढाच टप्पा सोडवायचा आहे. सोडू शकतो का नाही आपण? पहिल्या व तिसऱ्या पदांची बेरीज वजा 30 आहे, काढू शकतो आपण. आता दुसरं गणित फक्त तुम्ही मांडणी करायची आहे, गणित सोडवायचं नाही. बघा गणित मांडतोय मी तुमच्या पुढं, तुम्ही काय करायचं? फक्त मांडणी करून मला दाखवायची आहे. किमान पहिल्या 3 ते 4 पायऱ्या मांडायच्या आहेत. वाच रे ओम एकदा गणित. एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज वजा 3 आहे व त्यांच्या घनांचा गुणाकार 512 आहे. 3 पदे शोधा. ओके, आता तुम्हाला 3 पद तर माहिती आहेत. पहिलं पद कोणतं घेणार तुम्ही क्रमागत? ए वजा डी. ए वजा ए वजा डी. दुसरं पद ए. ए आणि तिसरं पद ए अधिक डी. ए चला अधिक डी. करा बरं, 2 मांडण्या करा. पहिल्या अटीनुसार 1 मांडणी करा, किंवा एखाद्याला वाटलं मला दुसऱ्या अटीवरून पहिल्यांदा सोडायचं, सोडू शकता. कोणत्याही पद्धतीने कसंही मांडा, अजिबात चुका होत नाहीत असल्या गणितामध्ये. काही प्रॉब्लेम आला तर अधूनमधून विचारित जा.
गणित पूर्ण नाही सुटलं तरी चालेल, फक्त तुम्हाला किमान मांडणी करता येणं अपेक्षा आहे. एका अंकांची श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज दिलेल्या पहिल्या अटीवरून ए वजा डी हे पहिलं पद अधिक दुसरे पद ए अधिक तिसरे पद ए अधिक डी 3 क्रमागत पदांची बेरीज दिलेली आहे वजा 3. झालं पहिली पायरी, तर काहीच अडचण नाही. गणित सुटतंय का सोडून द्यायचंय? सोडून द्या सर. ओके सर सुटत नाही, सोडवा. ओके 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 पण पुढं काय काय ही तर पायरी केली असेल ना? ओके तर याची किंमत आली. याची किंमत बी आली असेल तुम्हाला. हो. किती आली याची किंमत? वजा 1. बघा डी ला डी गेल्या, वजा 1 येते. ए अधिक ए बरोबर 3 आहे. 3 ए बरोबर वजा 3 बरोबर. ए बरोबर किती आली? वजा 1. वजा 1 आली. आता दुसऱ्या अटीवरून, आता दुसऱ्या अटीने काय सांगितले? त्यांच्या घनांचा गुणाकार म्हणजे कोणाचा? हे एक, हे दुसरं आणि हे तिसरं. बघा त्यांच्या घनांचा, कोणाच्या घनाच्या? या 3 पदाचे, जसं पहिलं पद, दुसरं पद आणि तिसरं पद, या तिघांची बेरीज वजा 3 होती. तसं पहिल्या पदाचा घन, दुसऱ्या पदाचा घन, तिसऱ्या पदाचा घन दिलेल्या दुसऱ्या अटीवरून. बघा मी काय म्हणतो, आता तुमच्या सहज लक्षात येईल. बघा इतकं सोपं होतं. फक्त अटीनुसार मांडणी करायची. पहिल्या अटीनुसार तुम्ही परफेक्ट केली. 3 पदांची बेरीज, पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद यांची बेरीज वजा 3 होती. दुसऱ्या अटीवरून काय करावं लागेल आपल्याला? त्यांच्या घनांचा गुणाकार बरोबर 512. आता पुढे किती मांडू मग याच्या? 512. आता हे तिन्ही पद एकमेकाला कशी येत? गुणुले. आहे. आता तुम्ही ए ची किंमत माहिती आहे, वजा 1 आहे, ती टाकू शकता. किंवा काय करू शकता, आणखी मी अशी करीन, मी काय करेन, ए वजा डी
आणि ए अधिक डी कंसाचा घन एका पुढे एक मांडतो. ए वजा डी कंसाचा घन गुणिले ए अधिक डी कंसाचा घन आणि त्याला गुणिले ए कंसाचा घन चौकटी कंस पूर्ण बरोबर 512. काहीच केलं नाही मी, फक्त काय केलं त्यांचा क्रम मागे पुढे करून घेतला. येते का लक्षात? हा. आता हे तिन्ही पद एकमेकाला कशी आहेत? गुणुले. गुणिले. शिवाय तिन्ही पद कंसाचा काय आहेत? घन. घन आहेत. मग आता मी घन सगळ्याचा एकच मानतो, कंसात फक्त काय करतो ते पद लिहितो. ए वजा डी ए अधिक डी आणि गुणिले ए. चालेल का असं मांडलं तर काय बदल होईल? नाही चालेल. अर्थ एकच राहतोय त्याचा. अर्थ एकच राहिला आहे. घन सगळ्याचाच आहे म्हणलं मी कंसाचा एकदाच घन करून घेतला. आता आपल्याला हा नियम माहितीये, दोन वर्गांच्या वजाबाकीचे अवयव. दोन वर्गांच्या वजाबाकीचे अवयव कसे मांडणार मी? करा ह्या दोन कंसांचा विस्तार. किती आला? ए वर्ग वजा बी वर्ग. ह्या दोन कंसाचा एकच कंस तयार झाला. बघा मी काय केलंय, नीट लक्ष द्या. चौकटी कंसातच आहे. चौकटी कंसात काय केलं मी? ए वजा डी आणि ए अधिक डी दोन वर्गांच्या वजाबाकीचे हे अवयव आहेत. आणि पुन्हा काय मांडलं इकडं? एच मांडलेला आहे. आणि पुन्हा चौकटी कंसाचा मी काही बदल केलेला नाही. बरोबर 512. बरोबर 512. काय केलं मी? हा कंसाचा घन तसाच ठेवला, इथं बी घन तसाच ठेवला. हे ए वजा डी आणि ए अधिक डी आपण जर एक्स वर्ग वजा वाय वर्गचे अवयव पाडतो का नाही, एक्स अधिक वाय आणि एक्स वजा वाय. मग आता हे दोन जे कंस आहेत आतमधले कंस म्हणतोय मी, हे कशाचा विस्तार आहे? ए वजा डी आणि ए अधिक डी. ए वर्ग वजा बी वर्ग झाले माझ्याकडून. तिथे किती पाहिजेत? डी वर्ग. हा, ए वर्ग वजा डी वर्ग आणि त्याला गुणले. आता काय करू मी? आता मी ए ची किंमत मला माहितीये. किती ए ची किंमत? वजा एक. वजा एक किंमत आहे. आपण टाकूयात त्या ठिकाणी. चौकटी कंस अजूनही तसाच आहे. हा, ए ची किंमत वजा एक त्याचा वर्ग वजा डी त्याचाही वर्ग शिवाय हा गुणिले आहे. कोणाला गुणिले आहे? पुढच्या ए ला. ए ची किंमत किती आली आपल्याला? वजा एक चौकटी कंस त्याचा घन. इकडं थोडी जागा कमी पडते, इकडची बाजूला मी हे पद कॅन्सल करतो. इकडचे बरोबर ह्या बाजूला आहे 512. पायरी समजती का? हो. काय केलंय मी? ए ची किंमत टाकलेली आहे, बाकी काही केलेलं नाही. ए ची किंमत टाकून तिथं मांडलेलं आहे. शेवटी हे आतले जे दोन कंस तयार झालेले आहेत हे कोणामुळे तयार झाले? हे बघा याच्यामुळे. ही तर पायरी महत्वाची आहे. हे तिन्ही कंस एकमेकाला गुणले आहेत दोन वर्गांच्या वजा. हे तुम्ही उलटे सुलटे कसेही मांडू शकता. मी आणखी असंही मांडलं तरी काही फरक पडणार नाही. एखाद्याला वाटलं हे पद मला असे मांडायचे आहेत, कसे असेही मांडू शकता तुम्ही. उदाहरणार्थ मी खालच्या बाजूला पुन्हा दुसरा प्रकार इथं करून दाखवतो. एखाद्याला वाटलं मला ए पुढे घ्यायचा आहे, घेऊ शकता. ए गुणिले दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा डी वर्ग कंस पूर्ण आणि चौकटी कंसाचा घन आहे हे विसरू नका मात्र, कारण ते महत्वाचं आहे. 512. 512 म्हणजेच काय झालं? ए ची किंमत किती घेतली तुम्ही? ए ची किंमत घेतलेली आहे वजा एक. त्यानंतर कंसात ए वर्गची किंमत वजा एक. वजा एकचा काय करावं लागेल तुम्हाला? वर्ग करावा लागेल.
हे गणित दिसायला सोपे आहेत पण बुद्धीला खूप चालना देणारे आहेत. डी वर्ग बरोबर 512 बरोबर 512. गणित दिसतंय का बोर्डवरती सगळं? हो. काय केलं मी आता ए ची किंमत घेतली आणि ए वर्गची ए ची किंमत वजा 1 आहे. वजा 1 चा इथं पर्टिक्युलर आपण वर्ग करू शकतो. ए ची किंमत आपल्याला वजा 1 आहे. वजा 1 चा वर्ग किती येणार आहे? अधिक 1 येणार आहे. वजा 1 चा जर वर्ग केला तर तो किती येणार आहे? अधिक 1 येणार आहे. आता मग मी एक पायरी आणखी जादा वाढून दाखवतो या ठिकाणी. हा जो वजा 1 आहे हा चौकटी कंसात तसाच ठेवतो, गोल कंसात बी तसाच ठेवतो. वजा 1 आणि दुसऱ्या कंसात ह्या वजा 1 चा वर्ग किती आला? फक्त 1 आला. वजा डी याचा वर्ग पुन्हा गोल कंस आणि सगळ्याला चौकटी कंसाच्या बाहेर घन आहे बरोबर 512 बरोबर 512. आता आपल्याला माहितीये काय माहितीये? वजा 1 ने ह्या कंसाला गुणा. चौकटी कंस तसाच ठेवूयात शेवटपर्यंत, जोपर्यंत आपल्याला किंमत निघत नाही तोपर्यंत ठेवूयात. करा बरं गुणाकार 1 ने. वजा 1 गुणिले का नाही ह्या कंसाला, हा 1 अधिक का झाला? कारण मी वजा 1 चा वर्ग केला. करा गुणाकार आता. वजा 1 ने 1 ला गुणा. किती गुणाकार येणार? वजा वजा 1च येणार. पुढे कोणाला गुणायचं आता? डी ला. हा, किती गुणाकार येणार? अधिक डी वर्ग. अधिक डी वर्ग. डी चा वर्ग अधिक डी चा वर्ग मात्र चौकटी कंसात घन. चौकटी कंसाचा घन आहे बरोबर 512. आता तुम्हाला या इथपर्यंतच्या पायऱ्या क्लिअर समजलेल्या आहेत का? कंसाचा घन असल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या पायऱ्यामधून जावं लागणार आहे. मी तुम्हाला 2 प्रकारे गणित इथपर्यंत आणून सोडलेलं आहे. 2 प्रकारे. फक्त आपल्याला अडचण कुठं आली? पहिली अडचण काहीच अडचण आली नाही. 3 क्रमागत पदांची बेरीज वजा 3 होते. इथं बोर्ड कमी पडलाय, आपण दुसऱ्या बोर्डकडे घेऊन जातो मी शेवटच्या 2 मिनिटांमध्ये आणि आपण पुन्हा एकदा मांडणी करूयात. इथं काय झालंय थोडस तुम्हाला समजायला, हा इकडे घेऊन जाऊयात. इथं मी मांडतो परत एकदा. ए ची किंमत किती आली आपल्याला? वजा 1. वजा 1 आली आहे. दुसऱ्या अटीवरून काय झालेलं आहे? दुसऱ्या अटीवर मांडला आपण ए वजा डी त्यानंतर ए गुणिले तिसरा कंस ए आणि कंसाचा घन बरोबर 512. इथपर्यंत कळालं होतं का मगाशी? हा. आता काय केलं मी? फक्त तेच कंस प्रत्येक वेळेस 3 कंसांचा गुणाकार, घनांचा गुणाकार 512 होता. घनांचा गुणाकार 512 होता. आता आणखी दुसरा एक इथं पर्याय तुम्ही वापरू शकता. कोणता पर्याय? समजा मी जर असं म्हणलं, इकडे लक्ष द्या आता ह्या बाजूला, ए घन बरोबर 64. ए घन बरोबर 64. फक्त एकच पायरी, गणिताच्या बाहेरचा भाग आहे. ए घन बरोबर 64 तर ए बरोबर किती येईल? हा, ए बरोबर 4. किंवा मी जर असं मांडलं 8m चा घन, 8m चा घन बरोबर 125. 8m चा घन बरोबर 125. तर काय होईल?
2m बरोबर 2m बरोबर 5 येईल म्हणजे m बरोबर किती येणार 5/2 येणार. येस कळतंय का? हो. हा आता तोच प्रकार इथं वापरू आपण. आणखी एक दुसरा प्रकार वापरू. हा बी घन आहे. कोणता? कंसाचा घन. आणि मला वाटतं हा बी घन आहे. आपण घनमूळ काढू आता. दोन्ही बाजूंचं काय करू? घनमूळ काढू. दोन्ही बाजूंचं घनमूळ काढू. कशाचा घन 512 आहे रे? 512 कशाचा घन आहे? 8चा वर्ग 64. 8चा वर्ग 64. 8 चौक हा कितीचा आहे? 8 चौक 32. 26 आणि 8 चौक 48 50. हा कशाचा घन आहे हा? 8चा. आता हे घनमूळ काढल्यावर काय राहिलं कंसात फक्त ए वजा a वजा d a अधिक d आणि a बरोबर किती उत्तर आलं आपलं? 8 आलेलं आहे. आता आपण हे दोन कंस एकमेकाला गुणिले आहेत. कशाचा विस्तार आहे हा? हा आहे a वर्ग वजा d वर्ग याचा विस्तार आहे. आणि हे दोन कंसाचा हा विस्तार आहे. त्याला गुणिले किती असणार आहे? ए असणार आहे. म्हणून ए आपण पुढच्या बाजूला मांडू. त्याला ए गुणिले आहे बरोबर 8. आणि आता ए ची किंमत टाका वजा 1 कंसात 1 चा जर ए चा वर्ग केला तर तो अधिक 1 येतो वजा d चा वर्ग वजा d चा वर्ग बरोबर 8. 1 ने गुणा 1 ने 1 ला गुणलं वजा 1 आलं वजा 1 चा ह्या वर्गाचा गुणाकार आला अधिक d चा वर्ग आला बरोबर 8 वजा 1 डावीकडे आहेत उजवीकडे आल्या तर काय झाले 8 अधिक 1 झाला बरोबर 8 आणि 1 9 झाले d वर्ग बरोबर 9 किंमत आली दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढलं तर आपल्याला एक उत्तर अधिक येणार एक उत्तर वजा येणार. किती किंमत आली आता बघा 3 किंमत आली. आता आपल्याला a ची बी किंमत माहिती आहे आणि d ची बी किंमत माहिती आहे. आपल्याला आता 3 क्रमागत पद शोधता येतील. कळालं का मी तुम्हाला एक गणित 3 प्रकारे सोडून दाखवले. तुम्हाला पाहिजे त्या अँगलने पाहिजे त्या विचाराने त्या गणिताला तुम्ही सोडवू शकता. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हा सिक्वेन्स असावा असा नियम नसतो कारण हे गणित तुमच्या कौशल्यावर आधारित असतात. मी तुम्हाला 3 प्रकारे सोडून दाखवलेला आहे. हा एक घनाचा प्रकार होता. मग आपल्याला ते 3 पद मिळालेले आहेत. a ची किंमत मिळाली होती सुरुवातीलाच. आता d ची किंमत काढलेली आहे. आता d ची किंमत एकतर अधिक असू शकते किंवा वजा असू शकते. दोन्ही प्रकारे आपल्याला उत्तर मांडायचे आहेत. मग इथं मांडणार मी a ची किंमत a आणि d ची किंमत अधिक किंवा वजा 3 असताना मी आता सुरुवातीला 3 असताना घेऊ 3 असताना a ची किंमत 3 कारण हे गणित हॉट क्वेश्चन टाइप आहे. तुम्हाला याला 3 किंवा 4 मार्कासाठी विचारलं जातं. आता d बरोबर 3 असताना पहिलं पद मग पहिलं पद कोणते येणार मला a वजा d a ची किंमत आली वजा 1 कंसात d ची किंमत घेतली मी 3 म्हणजेच वजा 1 आणि वजा 3 बरोबर पहिलं पद कोणतं मिळालं मला वजा 4. पहिले पद मिळाले आहे 4. आता दुसरी किंमत a ची किंमत तर माहितीच आहे किती आहे वजा 1 आणि तिसरी किंमत a अधिक d a ची किंमत वजा 1 आणि d ची किंमत अधिक 3 घेतली आपण 3तून 1 गेला 2 राहिले. म्हणजे ते क्रमागत पद आपल्याला कोणकोणते आलेले आहेत वजा 4 वजा 1 आणि 2 हे 3 पद आले आहेत. पण आपल्याला जर गणित हे 4 मार्काला विचारलं असेल तर आपल्याला आता बदल करावा लागेल. मग आपल्याला पुन्हा एक किंमत d बरोबर 3 असताना घेतली तर मला ते 3 क्रमागत पद मिळाले वजा 4 वजा 1 आणि 2. आता d बरोबर किती असताना
वजा 3 असताना आता पहिलं पद कोणतं मिळणार आहे मला ए वजा डी ए ची किंमत वजा 1 वजा आता डी बरोबर किती घ्यायचंय मला वजा 3 म्हणजेच वजा 1 वजा वजा या ठिकाणी अधिक होणार आणि 3 मधून 1 गेला 2 राहिले किंवा 4 वजा 1 2 आणि मग आपल्याला म्हणावं लागेल किंवा शेवटचं उत्तर काय म्हणावं लागेल किंवा पहिल्यांदा 2 हेच संख्या उलट्या मांडायच्या वजा 1 आणि वजा 4 अशी हे शेवटचं उत्तर आपलं काय असणार आहे विचारलेल्या 3 क्रमागत पदे वजा 4 वजा 1 2 किंवा 2 वजा 1 आणि वजा 4 असणार आहे. आजचा तास मला वाटतं बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलेला असावा. व्हिडिओ चालू करा सगळ्यांनी समोर या. अजून आपण अंकगणिती सीडीवर आणखी वेगवेगळ्या प्रकारची गणित पाहणार आहोत. जरी तुम्हाला आजचा भाग थोडासा कठीण नाहीये फक्त त्याच्यासाठी काय करावं लागते आपल्याला कौशल्यांचा वापर करावा लागतो. कोणते कौशल्य बेरजेचे अवयव असतील घनांचे अवयव असतील घनमूळ असेल इकडून तिकडे गुणाकार करायचे सगळ्या सिस्टीम याच्यामध्ये वापराव्या लागतात. म्हणून थोडासा हा भाग काय वाटतो थोडासा समजण्यास कठीण वाटतो पण एकदा तुम्ही त्याच्यामधून सराव केला की काही अडचण येणार नाही. चला कोण कोण हजर होता आज व्हिडिओ चालू करा. कोण कोण हजर आहेत प्रेझेंटी घ्यायची. आता काल एक पत्र आलेलं आहे महाराष्ट्र शासनाचे की जे विद्यार्थी तासाला हजर असतात त्या विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्याचे रिपोर्ट पाठवायचे आहेत. आता तुमचे दररोजची प्रेझेंटी जे ऑनलाईनला आहेत त्यांची प्रेझेंटी मी तुम्हाला आजच ग्रुपवर टाकतोय आणि हीच प्रेझेंटी त्या ठिकाणी काय करायची आहे जिल्हा परिषद आणि शासनाकडे जाणार आहे. आता आपली अधिकृत प्रेझेंटी आहे आपल्याला आयडी आहे तुमच्या आयडीची लिस्ट लगेच आता ऑनलाईनला डाउनलोड झालेली आहे. ही लिस्ट आता मी मेलद्वारे पाठवून देणार आहे. त्याच्यामुळं तास बुडू नका. अडचण आली तर मेसेज करा. आज विद्यार्थी हजर होते 7. आजचा भाग समजला का श्रुती आता येस ओके चला ओके थांबूयात. आपल्याला आज जास्त वेळ झालाय पाहुण्या हे लेखी गणिताला असंच होतं. चला बंद करा आपला तास.